नमस्कार, मी पूनम माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करत आहे। आज आपण बनवणार आहोत कोथिंबीरपासून एक नवीन आगळी-वेगळी रेसिपी। तुम्ही कोथिंबीरपासून नेहमीच कोथिंबीरच्या वड्या तर करतच असाल, तर आज आपण एक वेगळी रेसिपी बघणार आहोत। चला तर वळूया रेसिपीकडे। इथे मी भाजलेला कांदा घेतलेला आहे, त्यासोबत टोमॅटो, लसूण, आलं आणि ओलं खोबरं हे बारीक करून मिक्सरमध्ये टाकलं आहे। त्यासोबतच स्वच्छ धुतलेली कोथिंबीर यामध्ये आपण ॲड करूया आणि हे वाटण वाटून घेऊया। इथे आपलं वाटण तयार आहे। त्यानंतर आता मी कढईत तेल टाकून घेतलेलं आहे आणि सर्व वाटण आपण यामध्ये ॲड करणार आहोत। त्यानंतर आता आपण यामध्ये टाकणार आहोत थोडीशी हळद, लाल तिखट आणि गरम मसाला। व्यवस्थित सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर टाकूया चवीनुसार मीठ आणि पुन्हा व्यवस्थित सगळा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे। मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत तो आपल्याला एक 10 मिनिटं बारीक गॅसवर परतून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता छान तेल सुटलेलं आहे। आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत अर्धा तांब्या पाणी। आमटीला चांगली उकळी येऊ द्यायची आहे। त्यानंतर आपण इथे कोथिंबीरच्या वड्या बनवून घेतलेल्या आहे, त्या आपण हळूवारपणे एक एक आमटीमध्ये सोडणार आहोत। कोथिंबीरची वडी कशी बनवायची याची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून रेसिपी बघू शकतात। त्यानंतर आता पुन्हा 5 मिनिटं आपल्याला ही आमटी उकळू द्यायची आहे आणि तयार आहे आपली कोथिंबीर वडी रस्सा भाजी किंवा कोथिंबीर वडीची आमटी। तर एकदा नक्की करून बघा। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।